मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, आपण बघत असाल की शेतकऱ्याला कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा म्हटल्यानंतर त्याला जो आहे डिजिटल सातबाऱ्याची गरज पडत आहे। सध्याला डिजिटल सातबारा हा ऑनलाईन आपण घर बसल्याही काढू शकता। डिजिटल सातबारा असेल किंवा डिजिटल 8अ असेल किंवा डिजिटल ई फेरफार नक्कल जे आपल्याला पूर्वी काढण्यासाठी तहसीलला चक्रा माराव्या लागत होत्या, ते आता काम आपण घरी बसूनच करू शकता। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला हेच डिजिटली सातबारा फेरफार नक्कल किंवा 8अ कशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचा व आपल्या वापरात आणायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला डिजिटल सातबारा.महाभूमी.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला आपला लॉग इन ID जो आपण तयार केलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। ज्यांच्याकडे लॉग इन ID नाही त्यांनी न्यू यूजर रजिस्ट्रेशन याच्यावर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर जो न्यू यूजर रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म आहे हा फॉर्म आपण भरून घ्यायचा आहे। याच्यामध्ये बघा, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, परत जेंडर आहे, नॅशनॅलिटी आहे, आपला मोबाईल क्रमांक आहे, डेट ऑफ बर्थ आहे, हे सर्व माहिती भरून इथं बघा लॉग इन IDच्या ठिकाणी आपल्याला जो लॉग इन ID आपल्याला पाहिजे तो आपण या ठिकाणी टाकून चेक अवेलेबिलिटी जी आहे ते या ठिकाणाहून, म्हणजेच ते आपण जे लॉग इन ID टाकलेला आहे तो अवेलेबल आहे का, इतर कोणी तो लॉग इन ID तयार केलेला असेल तर आपल्याला इथं नॉट अवेलेबल असं दाखवणार आहे। तर मित्रांनो, हे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला लॉग इन याच्यावर टिक करायचं आहे। लॉग इनवर आल्यानंतर मित्रांनो, आपण जो लॉग इन आणि पासवर्ड तयार केलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर बघा इथं आपल्याला कॅप्चा कोड पण दिलेला आहे, तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। इथे या ठिकाणी बघा डिजिटल साइन सातबारा 1 नंबरला हे ऑप्शन आहे। त्यानंतर डिजिटल साइन जो 8 आहे आपल्या शेताचा 8अ तो या ठिकाणी आपण टिक करून डाउनलोड करू शकता। याच्यामुळे पुढे बघा डिजिटली साइन ई फेरफार जो आपल्याला फेरफारची नक्कलसाठी पूर्वी तहसीलला चक्रा माराव्या लागत होत्या ते आता आपले बंद झालेले आहेत। या ठिकाणाहून बघा आपण डिजिटली साइन ई फेरफार जो आहे यावर टिक करून आपण फेरफार नक्कल ही आपली डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। त्यानंतर पुढे बघा डिजिटली साइन प्रॉपर्टी कार्ड पण आपण या ठिकाणाहून आपलं डाउनलोड करून घेऊ शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला जो आहे आज आपण डिजिटली साइन ई फेरफार जो आहे हा डाउनलोड कशा प्रकारे करायचा हे आपण बघणार आहोत। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे व फेरफार नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। आता फेरफार नंबर हा कुठे असतो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की फेरफार नंबर हा कुठे असतो। तो फेरफार नंबर जो आहे मित्रांनो, हा फेरफार क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। हा फेरफार क्रमांक या ठिकाणी बघा आपल्याला फेरफार क्रमांक आपल्या सातबाऱ्यावर टाकायचा आहे। फेरफार क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो, आपल्याला डाउनलोड याच्यावर टिक करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, आणि त्याला जो लागणारा चार्ज आहे
तो आपल्या वॉलेटमधून कमी होणार आहे. आणि डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो आपण त्याच फेरफारचा प्रिंट काढून घेऊ शकता व आपल्या उपयोगात आणू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी बघा डिजिटली साइन 8 आहे. 8 जो आहे डिजिटल, याच्यामध्ये आपल्याला इथं जिल्हा निवडायचा आहे, या ठिकाणी तालुका निवडायचा आहे, या ठिकाणी गाव निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो खाता नंबर आहे आपला खाते क्रमांक तो या ठिकाणी टाकून आपण डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो.